नागपुर में विपक्ष के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर कई गंभीर आरोप लगाए हैं और चाय समारोह का बहिष्कार घोषित किया। उनका आरोप है कि सरकार ने परंपरा तोड़ते हुए दोनों सदनों में विपक्ष के नेता का पद जानबूझकर खाली रखा है। वडेट्टीवार ने आगे कहा कि राज्य में किसान आत्महत्याएं लगातार बढ़ रही है। कच्चे कपास पर आयात शुल्क शून्य होने से किसानों की हालत और बिगड़ी है। उन्होंने दावा किया है कि देश की 38% किसान आत्महत्याएं महाराष्ट्र में हो रही है। वहीं राज्य की आर्थिक स्थिति को गंभीर संकट बताते हुए उन्होंने कहा कि महाराष्ट्र पर 9 लाख करोड़ का कर्ज है और निधि वितरण में बड़े पैमाने पर भेदभाव किया जा रहा है। साथ ही महिला सुरक्षा को लेकर उन्होंने कहा कि राज्य में रोज 24 नाबालिगों पर अत्याचार के मामले दर्ज हो रहे हैं और कानून व्यवस्था बदहाल है। पुणे में बढ़ते अपराध, संतोष देशमुख जैसे मामलों और वीआईपी ट्रीटमेंट के आरोप भी लगाए गए। वडेट्टीवार ने ठेकेदारों की आत्महत्याएं, जमीन घोटाले, कोल वॉशिंग विवाद और विदर्भ के सिंचाई फंड को दूसरे क्षेत्रों में मोड़ने जैसे मुद्दे उठाए हैं। उन्होंने आगे कहा कि कई महत्वपूर्ण सरकारी योजनाएं बंद पड़ी है और चुनाव में पैसों के बड़े पैमाने पर दुरुपयोग के भी आरोप लगाए गए हैं। म्हणजे टीईटी मध्ये असलेला गोंधळ असेल हे आपण पाहिलं आहे। मी आपल्याला या सरकारची सर्व एक बेबंद कारभार, एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, एकमेकाशी प्रचंड भांडत असताना राज्याचं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला दिसतोय। शक्ती कायदा अजूनही अंमलात आला नाही। महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला एक वर्षात, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र एक क्रमांकावर आहे। महाराष्ट्र हा महिलांच्या अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचला आहे। महाराष्ट्रामध्ये लहान बालिकेवरील अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचलेला आहे। महाराष्ट्र ड्रग्स मध्ये सध्या 1 नंबरवर आहे। उडता पंजाबची पेक्षा वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे। कुठेही त्यावर निर्बंध नाही। सर्रास शाळेच्या मुलापर्यंत शाळामध्ये, महाविद्यालयामध्ये ड्रग्स पूर्णतः मुक्तपणे विकला जातो आहे आणि तो त्याचा वापर त्या ठिकाणी सुरू आहे। भ्रष्टाचाराची तर मालिकाच आहे। 1,67,000 कोटीची कामं ही अबाऊ सगळ्या कंत्राटदारांना दिली। महाराष्ट्रामध्ये 9 कंत्राटदार 1,67,000 कोटीची कामं करत आहेत। त्यामध्ये हे 9 कंत्राटदार सरकारचे लाडके कंत्राटदार आहेत। आता नवीन ही उपाधी सुरू झाली आहे। लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आता ते खड्ड्यात गेले आणि लाडका कंत्राटदार आता पुढे आले। काही कामं 33% अबाऊ दिले गेले। 33% अबाऊ एटफार मध्ये मॅनेज करून दुसऱ्या कंत्राटदाराला त्या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये भागच घेऊ द्यायचा नाही आणि एखाद्याने चुकून घेतलाच तर त्याला डिस्क्वालिफाय करायचं, त्याला अपात्र करायचं। अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराची मालिका या राज्यामध्ये सुरू आहे। महिला बाल कल्याण विभागामध्ये असेल, मेळघाट पूरक योजने पोषण आहार मध्ये निरंतर पुरवठा सुद्धा, त्याच्यामध्ये बाल मृत्यूचं प्रमाण मोठं आहे। मी सांगितलं की 0 ते 1 वर्ष वयोगटातील या 3 वर्षामध्ये 45,668 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे। नवजात बालकांचा 0 ते 1 हा मोठा आकडा आहे आणि यामध्ये त्या मेळघाट सारखी भागामध्ये हे मोठं प्रमाण आहे। शालेय पोषण आहार योजनामध्ये भ्रष्टाचार झाला आहे। शहर व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेले महिलांचे अत्याचार आणि बलात्कारांची गुन्हे सांगितलं आहे। राज्य शासनाच्या विविध प्रकल्पासाठी जो निधी घेतला आहे त्याचं कुठेही नियमात बसवून खर्च केलेला नाही। 14,646 कोटीचं जे खर्च घेतलं त्या प्रकल्पासाठी ते वापरलाच गेलं नाही, दुसरीकडे वापरला। नागपूर विभागात होत असलेल्या मोठ्या प्रमाणात या कोलवाशरीमध्ये एक सांगायचं राहिलं की कोलवाशरीचा घोटाळा प्रचंड मोठा घोटाळा आहे। यामध्ये सुद्धा अद्याप जितका कोल वाश करून पुरवठा करायला पाहिजे, एकाच कंपनीने, गुप्ता कोल कंपनीकडे 1,000 कोटी रुपयाचा कोळसा त्यांनी अद्याप पुरवलेला नाही। हे मी आरोप म्हणून करत नाही, तर माहितीच्या अधिकारामध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यावर कारवाई न करता उलट त्यालाच तो कोळशाचा पुरवठा दिला जातो। त्यांनी चांगला कोळसा मार्केटमध्ये विकला, उचललेला कोळसा कोल आपल्या पॉवर प्रोजेक्ट पर्यंत दिलाच नाही आणि 1,000 कोटी रुपयाची रिकव्हरी ही महाजनकोनी त्यांच्यावर काढलेली आहे। हा सुद्धा एक मोठा विषय या ठिकाणी आहे। सामाजिक न्याय विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे। हेल्थ विभागामध्ये त्यामध्ये अन्न आपल्या सरकारच्या
आरोग्य विभागामध्ये हे औषधी घोटाळा, बनावट औषधी, बोगस औषधी हे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याची सविस्तर आपल्याकडे नोट आम्ही पाठवणार आहोत आणि अशा अनेक भ्रष्टाचाराची मालिका या ठिकाणी आहे. एक तर खतरनाक काम असं आहे, तापी पाटबंधारे अंतर्गत बोडदा उपसिंचन योजना खाली, बोडदा उपसिंचन योजना हा कंत्राटदार तेथील मंत्र्यांचा अत्यंत जवळचा आहे. त्या विभागात पैसे नाही म्हणून त्याचा सिंचन क्षेत्र हा विदर्भाचा दाखवला आणि विदर्भातून VIDCतून या तापी पाटबंधारे अंतर्गत असलेल्या प्रकल्पाला त्या ठेकेदाराला पैसे द्यायचे म्हणून दबाव आणून विदर्भातून पैसे त्या कंत्राटदाराला दिले गेले. VIDCतून विदर्भाचा काही संबंध नाही. VIDCचा सिंचन विदर्भातील सिंचनाचा संबंध नाही, VIDCचा संबंध नाही, पण कागदपत्री दाखवलं आणि या प्रकल्पाला जवळपास 1200 कोटी रुपये विदर्भाच्या हक्काचे पैसे या प्रकल्पाला दिल्या गेल्याची माहिती आमच्याकडे आहे. मी आपल्याला अनेक विषय या ठिकाणी सांगितलाय की नागपुर से लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट।